स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिवसा शहरात हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। आमदार राजेशभाऊ वानखेडे यांच्या हस्ते रॅलीला सुरुवात करण्यात आली। हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेले विद्यार्थी, युवक, महिला, नागरिक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय हिंदच्या घोषणांनी संपूर्ण तिवसा शहर दुमदुमून गेले। श्री देवरावदादा हायस्कूल परिसरातून सुरू झालेली तिरंगा रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत शहीद सचिन श्रीखंडकर स्मारकापर्यंत पोहोचली। रॅली दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। हातात ढोलाने फडकणारे तिरंगे, देशभक्तीपर घोषणा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे शहरात सर्वत्र राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी आमदार राजेशभाऊ वानखेडे यांनी तिरंगा हा देशाच्या स्वाभिमानाचे, एकतेचे, अखंडतेचे आणि बलिदानाचे प्रतीक असल्याचे सांगितले। देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला संघर्ष आणि देशाच्या सीमेचे रक्षण करताना जवानांनी दिलेले बलिदान प्रत्येक नागरिकांनी सदैव स्मरणात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले। तिरंगा हातात घेतल्यानंतर केवळ आपल्या अधिकाराचे नव्हे तर संविधानाने सोपवलेल्या कर्तव्याचीही जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवली पाहिजे। देशाची एकता, अखंडता, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रहित याचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी, हा या अभियानाचा उद्देश आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांनी आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन आमदार राजेशभाऊ वानखेडे यांनी केले। श्री देवरावदादा हायस्कूल, यादव देशमुख महाविद्यालय आणि कृष्णाबाई दंडाळे महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। तसेच या रॅलीमध्ये भाजप पदाधिकारी, युवक आणि तिवसा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।